निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आदेश अलख निरंजन। सौराष्ट्र देशे विशदे तिर्मे ज्योतिर्मयं चंद्र कलावतंसं भक्ति प्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये। अनंत सूर्यांना तेज प्रदान करणाऱ्या हे महादेवा, भक्तिपूर्वक नतमस्तक होणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे शिवशंकरा, आपण ज्ञानाच्या विषय व अविषयापासून भिन्न आहात। श्रुती वचनानुसार साधक आपली आराधना करू शकतात। आदि मध्य अंतरहित हे श्री भगवान सोमनाथा, मी कानिफनाथ आपल्याला वंदन करतो आहे। अनंत काळासाठी आपण या स्थानी स्थापित झालेला आहात। या भूमीत असणाऱ्या सर्व जीवांना आपण साह्यभूत होणार आहात। जो सोमनाथाची भक्तिभावाने पूजा करेल त्याला जीवनात कशाचीही ददात राहणार नाही। आदेश अलख निरंजन। चरपटी, मला एक सांग, मृत्यूचं भय हे सगळ्या प्राणीमात्रांना असतं। आपला नाथ संप्रदाय ह्या सगळ्यांच्या परे आहेच, परंतु तू अजून बालरूपात आहेस। त्यामुळे अशा राक्षसांना पाहून तुला भीती नाही वाटत? नाही गुरुदेव, श्री दत्त महाराजांनी आपली कृपा असताना मला माझ्या प्राणाची काळजी नाही। उत्तम चरपटी, असंच निडरपणे तुला दुष्ट शक्तींना सामोरं जायचं आहे। जरांतकणी मालीला गोरक्षने शिक्षा केलीच आहे, त्यामुळे सध्या तरी जे दूर गेले असले तरी ते तुला शोधण्याचा प्रयत्न करणारच आहेत। त्यांनी तुला शोधण्यापूर्वी तूच त्यांना शोधून काढ आणि त्यांचा अंत कर। होय गुरुदेव। चला, आपण आता इथून प्रस्थान करूया। आदेश अलख निरंजन। आता करवलीनी समोर येऊन कलशातलं पाणी डोळ्याला लावायचंय, बटूच्या आणि बाबांच्या। श्रियाय वैनं दत्श्रियामानधारि सन्दतमृषावषट्कृत्यौ सन्दत्ते सन्धीयते प्रजया पशुभिर्य एवं वेदा। ॐ यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेतत् तन्नो नक्षत्रमभिषिद्भिरित्या श्रियं दधात् वर्णीयमानम्
तन्नो नक्षत्रमभिषिद्भिरित्या श्रियन्नधात् वरुणीयमानम् अहे बुद्धियमन्त्रं मे गोपाय यमृषयस्त्रये विदा विदुः ऋषः सामान्यजोगुंषि सा हि श्रीरमृता सता। कर्पूरगौरं शिव करुणावतारं शिव संसारसारं शिव भुजगेंद्रहारं शिव। हे प्रभू, पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं। सोमनाथ इथे स्थित असलेले आपले स्वरूप पाहिले, मन प्रसन्न झालं, आपली कृपा लाभली। सोमनाथ या स्थानावर मी अखंडपणे वास करणार आहे। आयुष्यात जो भक्त आपली वाट हरवला आहे, जो भक्त दुःखी कष्टी आहे, ज्याची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे, अशा भक्ताने सोमनाथाचे दर्शन घेतल्यावर माझी कृपा त्यावर सदैव असणार आहे। चरपटी, काय झालं? क्षमा करा गुरुदेव, मी असं मध्येच थांबलो, पण माझ्या मनात काही प्रश्न येत आहेत। आपली आज्ञा असेल तर विचारू का? तुला प्रश्न पडतायत ही चांगली बाब आहे चरपटी, अवश्य विचार। आपण मला जरांतक आणि मालीचे अंत करण्याचे कार्य दिले आहे, ते मी पूर्ण करेन, पण मला त्याच्या यशासाठी काय करायला हवं? चरपटी, एक गोष्ट कायम ध्यानात असू दे, तू काही करतो आहेस हे आधी मनातून काढून टाक। तुझ्याकडून कार्य करून घेतलं जात आहे आणि करता करविता साक्षात दत्तप्रभू आहेत, हा भाव मनात असू दे। ही केवळ त्यांचीच इच्छा आहे की हे कार्य तुझ्याकडून घडावं, त्यामुळे श्री दत्तप्रभू आणि श्री महादेव यांचं स्मरण कायम असू दे आणि तुझी जी काही कर्म आहेत ती त्यांच्या चरणी अर्पण कर। होय गुरुदेव। कुठल्याही कार्यासाठी आपण केवळ निमित्त मात्र आहोत, जे काही घडतं आहे ती केवळ गुरुदेवांचीच इच्छा आहे, त्यांची लीला आहे, असा भाव मनात ठेव। कारण गुरुदेव स्वतः आपलं दायित्व घेतात आणि आपल्याकडून कार्य करून घेतात आणि कार्य पूर्णत्वास नेतात। माझ्या ध्यानात आलं गुरुदेव, मी करतो आहे हा भाव माझ्या मनात असायला नको। अगदी बरोबर। गुरूंवर असलेली श्रद्धा जर दृढ असेल तर कुठलंही कार्य पूर्णत्वास जातच। केवळ गुरु भक्तीनेच तू दुष्ट शक्तींचा नायनाट करू शकतोस। हे प्रभू, पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथची स्थापना झाल्यानंतर पुढे काय झालं? तो 12 वर्षांचा काळ आपण कसा व्यतीत केला? पार्वतीने सांगितल्याप्रमाणे मला 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करायची होती। एका अर्थी 12 शक्तिपीठ असती, परंतु दुसरं ज्योतिर्लिंग स्थापन करणं तितकंसं सोपं नव्हतं। मला दिसत होतं की मला मल्लिकार्जुनला जायचं आहे। 12 वर्ष प्रभू आपण कैलासापासून दूर होता। या सगळ्या काळात माता पार्वती आणि कैलासाचा विरह तुम्हाला जाणवला असेलच। तो विरह तर मनाला जाणवत होताच। याआधी मला कैलास सोडून बाहेर राहावं लागलं आहे,
परंतु इतका मोठा काळ मी कैलासाच्या बाहेर नव्हतो. पार्वतीला सोडून राहणं माझ्यासाठी कठीण होतं. तिलाही तो विरह सहन करावा लागला. स्वामी, सदैव सृष्टीचे रक्षण करता. सगळ्यांवर आलेलं संकट तुम्ही दूर केलंत. सगळीकडे आनंद आहे. आता तुम्ही प्रण सोडून पुन्हा कैलासात. पार्वती, 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करावी ही तुझीच इच्छा आहे ना? मग ते कार्य अपूर्ण ठेवून मला कैलासात परत कसं येता येईल? मला हा प्रण मोडता येणार नाही पार्वती. स्वामी, तुम्हाला माझी कैलासाची आठवण येत नाही का? कैलास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे स्वामी. 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना झाल्यावरच मी कैलासात परत येईल पार्वती. तोवर तुला कैलासाला धीर धरावा लागेल. प्रत्येक वेळी आपलाच संसारपणाला का लागतो स्वामी? 12 वर्ष काही फार मोठा काळ नाही पार्वती. सृष्टीच्या कल्याणासाठी ती आवश्यकच आहे. तोपर्यंत तू तुझे कार्य सुरू ठेव. त्यात खंड पडू देऊ नकोस. कदाचित 12 ज्योतिर्लिंग स्थापन होण्यामागे हेही कारण असेल. मी तो काळ खोल ध्यानात आणि एक एक शक्तिपीठ स्थापन करण्यात घालवला. आता बटूने आईकडे भिक्षेची याचना करायची आहे. ओम भवती भिक्षां देहि. ओम स्वस्ती. ओम भवती भिक्षां देहि. ओम स्वस्ति. आजवर या जरांतकवर कोणी मात केलेली नव्हती. गोरक्षनाथाने त्या सापांना माझ्या तावडीतून सोडवून माझा अपमान केलेला आहे. त्या सापांनी जे दंश केलेत त्याच्या वेदना अजूनही होत आहेत. आपण त्या गोरक्षनाथाला कमी समजत होतो, पण तो आपल्यापेक्षाही सिद्धिपूर्ण निघाला. त्या गोरक्षनाथाला माहित नाहीये त्यांनी कोणाचं शत्रुत्व घेतलंय ते. मी प्रत्येक क्षणाचा सूड उगवेन. त्यांनी जो त्रास आपल्याला दिलाय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्रास मी त्या गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना देईन. त्यांना
त्यांना असा मारेन की त्यांचे प्राण जाताना त्यांना प्रचंड वेदना होतील. त्यांचा अंत आता लवकरच करावा लागेल जरांतक. आपण इथे आलो होतो की त्यांचं वचन खोटं ठरवण्यासाठी, पण काहीच घडलं नाही. त्यांनीच आपल्याला मात दिली. आता नक्कीच आपल्या मनासारखं घडेल. त्या गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना संपवण्याआधी आपल्याला चरपटीला संपवायचंय आणि ती वेळ जवळ आली आहे. मग तू मला आज्ञा दे जरांतक. मी आत्ता जाते आणि चरपटीचं मुंडकं तुझ्या पायावर टाकते. नाही माले, घाई करू नकोस. आता कोणतीही चूक करायची नाही. आता एका गावातच चरपटीला संपवायचं. अशी काय योजना आहे तुझ्या डोक्यात जरांतक? चरपटी गावात चाललाय. आपणही त्याच्या मागे मागे जायचं. तो ज्या गावात जातोय, ज्या गावात त्याचा उदो उदो होतो, ज्या गावात त्याला पूजलं जात आहे, त्याच लोकांसमोर त्याचं धड शरीरापासून वेगळं करायचं. म्हणजे त्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल दहशत निर्माण होईल आणि ते लोक कलीच्या प्रभावाखाली येतील. चांगली योजना आहे जरांतक. त्या चरपटीला मारल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. चल तर आपण चरपटीच्या मागेच जाऊ. याच दिशेने निघालाय तो. चरपटी, ह्यापुढे तुझा स्वतंत्रपणे प्रवास सुरू होतो आहे. तुला जे कार्य दिलं आहे ते तुला यशस्वीपणे पूर्ण करायचं आहे. तुला जी शिकवण दिली आहे त्याचा वापर करून तुला पुढे जायचं आहे. होय गुरुदेव, माझ्यासाठी ते सगळं अनमोल आहे. जरांतक आणि माली हे असुरी प्रवृत्तीचे आहेत. कलीचा प्रभाव कसा वाढत जाईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांचा जर अंत केला नाही तर ते आणखी मनुष्यांना त्रास देतच राहतील. मनुष्याला वाईट मार्गावर येण्यास प्रवृत्त करतील आणि नाथ पंथ अशा असुरी प्रवृत्तींचा नाश करण्याचं कार्य करत आला आहे. हे कार्य तुलाही करायचं आहे चरपटी. नाथपंथाचं हे तुझं पहिलंच कार्य आहे असं समज. नाथपंथाचं कार्य करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही या कार्यासाठी मला योग्य मानलं हेच खूप आहे. मी तुझी साधना पाहिली आहे चरपटी. तुझी ग्रहण क्षमता अफाट अशी आहे. तुला जे काही शिकवलं आहे ते तू अत्यंत एकाग्रतेने एकांत चित्ताने ग्रहण केलं आहेस. तुझ्यातल्या आंतरिक शक्तीला तू जागृत देखील केला आहेस. परंतु यापुढे देखील तुला साधना आणि तपश्चर्या करतच राहायची आहे. ते मी अवश्य करेन गुरुदेव. पण आपली भेट पुन्हा कधी होईल? चरपटी, तुला दिलेलं कार्य तू पूर्ण कर. चिंतन, मनन, साधना हे तुला सुरूच ठेवायची आहे. मी तुला लवकरच परत भेटेन. साधनेचा एक एक टप्पा पार करत तुला सिद्धत्वाला पोहोचायचं आहे आणि मनुष्य कल्याणाचं कार्य अविरतपणे सुरू ठेवायचं आहे. गुरुदेव, आजवर तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम केलं ते मी कधीच विसरणार नाही. आपल्या कृपेने माझ्या हातून नाथपंथाचं कार्य घडो हीच प्रार्थना आहे.
शुभम भवतो, यशस्वी भव. ये स्वतःची काळजी घे चरपटी, आणि स्वतः सोबत इतरांचीही काळजी घे. सज्जन आणि असहाय्य जे लोक आहेत त्यांचा आधार हो. ये तू आता. आदेश! अलर्ट! निरंजन!